संगमनेरमध्ये काँग्रेस चिन्ह गायब झाले कारण थोरातांबाबत काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे। महायुतीच्या पराभवासाठी समविचारी पक्ष एकत्र आलेत। काँग्रेस हा विचार तो आमच्या मनात आहे। बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरण झपाट्याने बदलत असताना थोरात आणि खताळ यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका जोरात सुरू झाली आहे। महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी थोरात आणि संगमनेरकडे पाठ फिरवली आणि संगमनेरातून काँग्रेसचा पंजा चिन्ह मतदारसंघातून गायब झाल्याचा दावा करत काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं केले। यावर विकासासाठी परिवर्तन हवं असून महायुतीला पराभूत करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे। आज 8 दिवसापूर्वी बाहेर तुम्ही जाऊन नाशिकमध्ये जाऊन बैठका घेताय, नगरमध्ये जाऊन बैठका घेताय आणि पंजा चिन्हावर उभं राहा म्हणून लोकांना आव्हान करताय। तर हे तुमचं लोकांनी तुम्हाला नाकारल्यानंतर आज जर गेले कित्येक वर्ष ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं, आज त्या पक्षाच्या वाईट काळामध्ये जर तुम्ही त्यांची साथ सोडत असाल तर पक्षाने बी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि ज्यांनी पंजा इथून सोडला, हद्दपार केलाय, स्वतःला बाजीप्रभू म्हणून ज्यांनी वेळोवेळी कार्यक्रमांमध्ये उल्लेख केलाय का काँग्रेस पक्षाच्या वाईट काळामध्ये बाजीप्रभू म्हणून आपण खिंड लढवतोय, आज त्या बाजीप्रभूंच्या नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने वापर करून हे केलंय तर त्याच्यात त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे। आणि संगमनेरकर जनता पंजाला नाकारलं नाही, संगमनेरकर जनतेने थोरात आणि तांबेंना नाकारलं होतं। याबाबत त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे। नाही असं काही नाही। काँग्रेसचा विचार आहे तो आमच्या मनात आहे। मी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि काही झालं तरी समोरचा जो उमेदवार येणार आहे तो महायुतीचा, त्याला पराजित आम्ही करणार आहोत।